दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। त्या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते, पण आज उपोषणाचा 21वा दिवस असताना त्यांना जंतर मंतर या ठिकाणावरून पोलीस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत। हे सगळं होत असताना अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अनेक राजकीय पक्षांना या आंदोलनाला या उपोषणाला पाठिंबा दिल्याचं बघायला मिळालेलं आहे। आणि असंच महाराष्ट्रातनं शेतकरी कामगार पक्षाचे देखील पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नेते आलेले आहेत। चित्रलेखा पाटील आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। ताई, तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, पण आज सोनम वांगचुक या ठिकाणी नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। मी हा पाठिंबा आम्ही खूप आधीच दिलेला होता, पण ज्या पद्धतीची तानाशाही या देशात चालू आहे ती खरंच खेदजनक आहे। विद्यार्थ्यांची मागणी काय की नीटचा पेपर फुटला, एवढ्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केला, त्याच्यासाठी ते शांतपणे प्रोटेस्ट करत होते। वांगचुक हे एक देशाचे खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत, एज्युकेशनलिस्ट आहेत, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही या पद्धतीचं वागणूक देता, त्यांना हे फार वाईट आहे। हे देशाच्या यूथच्या दृष्टीने खूप वाईट आहे। इथे आपल्याला यूथ दिसतीये ही किती मोठ्या संख्येत आलेली आहे, आणि ती हेल्पलेस वाटतंय त्यांना वाटतंय की आम्ही काय करू, आमचा आवाज कोणी ऐकत नाही। 20 दिवस झाला आणि सरकारकडनं त्यांच्याशी बोलायला कोणी येत नाही, आणि आज 20व्या दिवशी त्यांना अचानक उचलून नेतात या पद्धतीने। हे योग्य नाही आहे आणि याचा आम्ही निषेध करतो, आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आणि या आंदोलनाच्या पाठीशी शेका पक्ष आणि मी चित्रलेखा पाटील ठामपणे उभी राहते। तुम्ही मंचावरती गेलेले होते, अभिजित सोबत तुम्ही बोलला, अभिजित सोबत काय नेमकं आता तुमचं बोलणं झालेलं आहे, तुम्ही त्यांना नेमकं काय सांगितलं? नाही, अभिजितला आम्ही हेच सांगितलं की अभिजित, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, कारण की शेका पक्षाने कायमच शिक्षणाला, शिक्षकांना खूप आम्हाला महत्त्व दिलेलं आहे, आणि शिक्षण क्षेत्रात शेका पक्षाने खूप काम केलेलं आहे पूर्वीपासून। चळवळी असतील, आंदोलनं असतील, आणि आमचे अनेक नेते स्वतः शिक्षक होते। तर त्याच्यामुळे तुला जी मदत लागेल शेका पक्षाकडनं ती आम्ही करू, पण तुझी भूमिका बरोबर आहे आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहे, मी अभिजितला सांगितलं। सम्या कोरडे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सम्या, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची ही मागणी, ज्या पद्धतीनं नीटचा पेपर लीक झालेला होता, त्यानंतर अचानक पद्धतीने ही मुवमेंट एक प्रकारे सुरू झाली, आणि राजीनाम्याची प्रमुख मागणी, बाकी काहीच नाही, फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या ही प्रमुख मागणी करून हे सगळे आंदोलक करतात। नीटची परीक्षा देशामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, आणि ही परीक्षा अनेक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आशेचा किरण असते। ह्या एका परीक्षेचं यश त्यांना कुठल्या कुठे घेऊन जाणार असतं, आणि अशा आशेच्या किरणामध्ये ज्यावेळेस देशातले 20पेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या करतात, ह्याच्यापेक्षा देशाला काळीमा फासणारी गोष्ट कोणतीच नाही आहे। आणि ह्यासाठी विद्यार्थी एकजूट ज्यावेळेस आंदोलन करते आणि सरकारला अकाउंटेबिलिटी कुठे आहे, तुमची जबाबदारी कुठे आहे हे विचारते, आणि ती घेण्यासाठी हे मंत्रिमंडळ सज्जच नाही आहे केंद्रातलं, आणि उलट त्यांचा आवाज दाबण्याचा हा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो। आणि तमाम ह्या युवकांचा आणि विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्याला शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक आणि विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा असेल। आता कोर्टाने सांगितलेलं की सोनम वांगचुक यांची हेल्थ मॉनिटर करा, पण तुम्ही त्यांना उचलूनच नेलेलं आहे। तुम्ही दिल्ली पोलिसांनी जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी कोर्टाच्या याच गोष्टीचा दाखला दिलेला आहे। कोर्टाने म्हटलं होतं की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि केंद्र सरकारच्या डॉक्टरांकडनं यावरती निगराणी राखा। पोलिसांचं म्हणणं त्यांची तब्येत खालावत चालली होती, आणि म्हणून आम्हाला कोर्टाच्या आदेशानुसारच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं। त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी अनेक गोष्टी होत्या। माणसाची फ्री विल असते, स्वतःच्या इच्छेने आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। वेगळ्या पद्धतीने हे हाताळलं जाऊ शकत होतं, पण पांढरे कपडे लावून एका वयस्कर माणसाला देशामध्ये ज्यांचं भरपूर मोठं नाव आहे त्यांना तुम्ही त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा पद्धतीने घेऊन गेलात, ही विटंबना आहे, आणि ही लोकशाहीची विटंबना आहे, ही हुकुमशाही आहे असं आम्हाला बोलायचं आहे की 20 दिवस तुम्ही करत कसे होतात? तुम्हाला एवढी काळजी होती तर तुम्ही चौथ्या नाही तर तिसऱ्या दिवशी आलं पाहिजे होतं। प्रत्येकाला डायलॉग करण्याचा अधिकार आहे, सरकारने पण त्यांचं म्हणणं मांडावं, पण तुम्ही बोलायलाच आले नाही। इतका इगो या सरकारमध्ये आलेला आहे, तुम्ही बोलायलाच त्यांच्याशी तयार नाही आहात। 21 तारखेला त्यांच्याकडनं संसदेपर्यंत मोर्चाची घोषणा केली गेलेली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले, म्हणजे चर्चा वेगळी सुरू झाल्याचं बघायला मिळालं। 20 तारखेला मोर्चात खूप जास्ती प्रमाणात लोक सहभागी होतील, आणि देशात वातावरण आणि मोर्चाला घाबरून त्यांना उचललेलं आहे। त्यांच्या तब्येतीच्या काळजीने उचललं नाही आहे। तब्येतीची काळजी असती तर 10 दिवस आधीच किंवा 7 दिवस आधीच सगळे डॉक्टर इथे तैनात केले असते, आणि तब्येतीची काळजी होती तर सगळे एम्सचे वगैरे डॉक्टर पाठवा इथे। निश्चितच आपण जर बघितलं तर या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील होत्या, आणि त्यांनी TV9 मराठीशी बोलताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की
परवा दिवशी जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्याच अनुषंगानं सरकारनं खरं तर एक प्रकारे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत असं म्हणत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांनी पाठिंबा जो आहे तो दर्शवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांना शांततेच्या मार्गानं सरकारनं आंदोलन करू द्यायला पाहिजे होतं. चर्चा यापूर्वीच सरकारनं करायला पाहिजे होती, अशा पद्धतीची ठाम भूमिका पक्षाच्या वतीनं चित्रलेखा पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.